चला सामना सुरू करा प्लीज. अजिबात वेळ नका दौडू तुम्ही मित्रांनो. आपण खऱ्या अर्थानं शहराच्या मध्यभागी टुर्नामेंट खेळतोय याचा आपण सगळे नोंद घ्या. 4 षटकांचा हा खेळ, 4 षटकांचा पूर्वार्ध आणि 4 षटकांचा हा उत्तरार्ध. टॉस जिंकला सिद्धिविनायक भिंगारी संघानं स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आशिष परदेशीचा खेळ पहिल्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा राहिला आहे आणि त्यानं मात्र कानपूरसारख्या ताकदवान संघाला नमवला आहे. परफेक्ट ऑलराऊंडर बनला त्या सामन्यामध्ये. परंतु एका बाजूला यंदाच्या मोसमातील इनफॉर्म संघ स्वर्गीय जीवा 11, रमेश काकडे प्रतिष्ठान, मोरबी संघ, राजेशजी काकडे यांनी पॅक केलेला हा संघ. तर एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी, आशिष परदेशी, तर स्ट्रायकर मात्र ओमकार पाटील, नॉन स्ट्राईकला विकी पाटील. आदरणीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे आपण कौतुक करूया. अनिल दादा, विघ्नेश अनिल पाटील हे असंच नाव घेतलं जाईल कारण खऱ्या अर्थानं विघ्नेशच्या पाठीमागे जे वडील अनिल दादा सदैव राहिलेत आणि आपल्या मुलाला मोठं करण्याचं काम या माणसानं खूप केलं आहे. अशोकदादांचं नाव ही मृदंगमन क्षेत्रामधलं भलं मोठं नाव, भजन सम्राट हे नाव राहिलं आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. मोठा वारसा लाभलेली ही मंडळी आहे आणि त्यांचीच ही 2 मुलं मात्र सलामीला उतरत आहेत. ओमकार पाटील, विकी पाटील. पहिल्या बॉलवर मात्र धाव आली 1, पहिला डॉट, त्यानंतर मात्र 1 रन. विकी पाटील ऑन स्ट्राईक. नमोचषक 2025ची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला आजचा पहिली रजनी आणि आजच्या रजनीमध्ये आतापर्यंत तरी बहारदार खेळ राहिला आहे. आशिष परदेशी, मोठी विकेट. सूरज परदेशीनं मात्र हा एक सूरज झेल टिपलाय, गोल्डन डकचा शिकार बनतोय. विकी पाटील एक मोठी विकेट आशिष परदेशी मात्र कमावतोय आणि एक मोठा टेन्शन, मोठा हादरा मोरबी संघाला बहाल करतोय. आशिष परदेशीचा हा उत्तम बॉल मात्र स्वीप करण्याचा होता प्रयत्न विकी पाटीलचा. एष्ट्यांच्या पाठीमागे सूरजनं मात्र अप्रतिम कामगिरी करत झेल टिपला आणि शून्यावरती परतवला, तो म्हणजेच विकी पाटीलला. बंटी ठाकूर नवीन फलंदाज. बंटी ठाकूर 1 बाद 1. काय बॉलिंग राहिली आहे. 4 षटकांच्या खेळामध्ये एक षटक प्रत्येक गोलंदाजाच्या नावावरती राहील आणि त्यामधलं पहिलं पॉवर प्ले षटक आशिष परदेशीनं आपल्या हातामध्ये घेतलंय. चला वेळ नका दौडू, 15 मिनटंच तुमच्या वाटेला असतील हे लक्षात घ्या. 15 मिनटामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे वेळ दौडायची नाही तुम्ही. फुल्लर लेनचा बॉल, अगदी फुल्लर लेन, आउटसाईड द ऑफ स्टंप, अगदी वाईड लाईनचा हा बॉल टाकला आणि ते मात्र डॉट बॉल. डॉट बॉल पाहतोय आपण. फिरकी चांगला बॉल राहिला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून धावतील. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सिंगल रन कंप्लीट केली जाईल. बॅकअप देण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे परंतु धाव मात्र मिळते 1. 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 बाद 2 धावा रोखून धरले आतापर्यंत बंटी ठाकूर आणि ओमकार पाटीलला. पण ओमकार पाटील 2 बॉल खेळला, 1 कंप्लीट केली आणि बंटी ठाकूरनं सुद्धा 2 बॉलमध्ये 1 धाव आणि शून्यावरती बाद झाला आहे विकी पाटील. आखिरकार ट्रेडमार्क शॉट पाहतोय. किती वेळ वाट पाहणार. 4 षटकांच्या खेळामध्ये ओमकार पाटीलला माहीत आहे की धावा जोडणं गरजेचीच गोष्ट आहे आणि ती गरज भागवली जाते आणि इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून गुडखा टेकत मात्र अफलातून फटका पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण अँगल बनवला, गुडघा टेकला आणि इथे मात्र सरळ बॅटनं स्क्वेअर लेगची सीमारेषा क्लिअर केली. नमो षटकार. या षटकानं मात्र या पहिल्या षटकाचं पृथक्करण बिघडवलं आशिष परदेशीचं, ज्यानं 5 बॉल्समध्ये धावा दिल्या फक्त 2 आणि 6 बॉल्समध्ये मात्र 1 षटक्या समाप्तीनंतर 1 बाद 8. यानंतर विनंती करेन बामणनोगरी संघानायक आणि
ओवळे संघाचा संघनायक. टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आपण बामण डोंगरी आणि आर्या ओवळे. सिद्धार्थ 11 बामण डोंगरी वर्सेस आर्या ओवळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचा टॉससाठी. चला वेळ नका लावू, तुम्ही लगेच सामना सुरू करा. प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित असणार आहे. कुणाल नाईक, पनवेलची खुशबू या नावानं ती ओळख राहिली आहे कुणाल नाईकची. आपल्या पराक्रमाचा सुगंध याही व्यक्तिमत्वानं खूप दरवळला आहे. चांगला फटका पाहतोय, गलीमध्ये येऊन ट्रॅव्हल होईल, क्षेत्रक्षी चेंडूपर्यंत पोहोचेल. बॅकअप राहिला चांगला. धावा मात्र तब्बल मिळतील 2. अतिशय उत्तम दर्जाचा बॉलला उत्तमरित्या फटकावलं, परंतु अगदी कव्हर पॉईंटला उभ्या असलेल्या या क्षेत्ररक्षकानं मात्र जयेशनं चेंडूचा पाठलाग केला. चेंडूपर्यंत गेला आणि धावा 2 संघासाठी रोखल्या. या 2 धावेनं धावफलकावर धावा लागतात. 1 बाद 10 धावा. बंटी ठाकूर ऑन स्ट्राईक. ओमकार पाटीलनं 7 धावा 1 षटकार सहित जोडलेत. आणखीन एक चांगला फटका, फेकी होतीये जरूर. इथे खूप जोराचा हा थ्रो होता. फलंदाज मात्र रनआउट होईल. ही रिस्की रन का घेतली? खूप जोरदार पण तेवढ्या सक्षमतेनं कलेक्ट केला. तो म्हणजेच कुणाल नाईकनं. थोडीशी इजा त्या हाताला जरूर जाणवली, कारण भरधाव वेगानं थ्रो आला, परंतु या थ्रोनं बंटी ठाकूरची रनआउटच्या रूपानं विकेट कमावली आहे. विकेट क्रमांक 2 डाऊन आणि धावकर धावा स्थिर, त्या म्हणजे 10. शुभम ठाकूर नवीन फलंदाज, जो मागच्या सामन्यामध्ये 1 डाऊन प्लेअर बनला होता, आता मात्र 2 डाऊन. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. ही स्ट्राईक घेण्याचा अट्टहास जरूर त्याचा राहिला आहे आणि बंटी ठाकूर मात्र बाद झाला. इथून ओमकार पाटीलला धावा जोडाव्या लागतील. आतापर्यंत 1 षटकार दाखवला आहे, परंतु कुणाल नाईक सुद्धा तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. अपील आतूनही आणि अपील बाहेरूनही, आणि अशा प्रकारे हा जोरदार अपील पाहिला. इथे मात्र डॉट बॉल, कारण त्यांना माहिती आहे की गोल्डन विकेट आहे. ती गोल्डन विकेट कमवायची आहे भिंगारी संघाला. आणि भिंगारी संघाला एवढा साधासुद्धा संघ समजूच नका. आपली ताकद या संघानं अनेक वेळा आजमावले. अनेक दिग्गज संघांना पराभव चारण्याची त्यांना सवय लागली. हा फटका चांगला आहे. स्लॉटमध्ये आलेला बॉलला असं वाटलं होतं की कदाचित थोडासा आत येईल की काय, पण नाही. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा मात्र क्लिअर करतो सीमारेषा. इट्स अ नमो षटकार. या षटकानं मात्र 16पर्यंत मजर मारली जाते. ओमकार पाटील आपल्या परीनं चांगली कामगिरी करतोय. अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी ओमकार पाटील आपल्या संघासाठी करतोय, तो नेहमीच करत आलाय. पुन्हा एकदा ऑफ द मार्क कुणाल नाईक, तर स्ट्रायकर मात्र ओमकार पाटील. 5 मध्ये 13 खेळतोय 2 षटकारांसहित. टप टप बॅटचा आवाज येतो. हा झेल सुटतोय. ओमकार पाटीलचा हा सुटलेला झेल धावा किती देऊन जाईल. शुभम ठाकूर तर चित्याच्या चपलाईनं पळालाय, अक्षरशः पळालाय. जोपर्यंत 2 कंप्लीट केल्या बंटीनं ओमकारनं, तोपर्यंत 3 कंप्लीट केल्या शुभमनं. येस पाहिलं जाईल, स्क्रीनवर पाहिलं जाईल की ही सेव्ह आहे की नाही. ओके, वळलोय आपण, त्याच्यामुळे पाहूया. हा साधा सोपा झेल सेफ आहे. दर्पण आता अर्पण करतोय हा झेल ओमकार पाटीलला, आणि हा अर्पण केलेला झेल दर्पणला किती महागडा ठरेल ही आता येणारी वेळच ठरवेल. हा झेल टिपणं गरजेचं होतं. हा अवघडी नव्हता तसा.
नीट मिडल नाही झाला चेंडू बॅटला, परंतु धावा मात्र मिळतील शुभम ठाकूरला. एक या धावसंख्येनं दुसरं षटकही संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20.00च्या सरासरीनं मात्र धावा जोडल्या गेलेत. कुणाल नाईकच्या षटकामध्ये 12 धावा आल्या, 20 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कुणाल नाईकला 12 धावा आणि 8 धावा आशिष परदेशीला, असं एकूण धावा लागल्या त्या 20. आयोजकाच्या भूमिकेमध्ये मंडळींना पाहतो, त्यांचं विशेष स्वागत करूया. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहिलं. महेश दादा यांनाही आपण स्क्रीनवर पाहतोय. पडद्यामागचा खरा हिरो त्यांना म्हटलं जाईल तर महेश दादा, सहर्ष स्वागत आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहतोय, कारण रात्रीच्या 1:15 वाजता स्मित हास्यानं सोपं नाही आहे आणि जबाबदारीचं काम आहे. गोलंदाजीच्या मार्कवर द लिजेंड्स रघु परदेशी, भल्या भल्या अजूनही फलंदाजांना नाचवणारा हा गोलंदाज. पण मित्रांनो, वयाची 40 केव्हाच ओलांडली आहे, परंतु खेळ तेवढाच प्रगल्भतेचा. मी म्हटलं होतं की खेळ तेवढ्याच प्रगल्भतेचा. इथे मात्र सूरज आणखीन एक झेल टिपतोय आणि शुभम ठाकूर आज स्पेशल अपेक्षी होताना पाहतोय. रघु परदेशी म्हणजेच काका मिळवतोय आणखीन एक विकेट. विकेट्स तर लागोपाठ कमावले जात आहेत. एका बाजूला ओमकार पाटील धावा ठोकतोय, पण दुसऱ्या बाजूला मात्र जशी साथ हवी ओमकार पाटीलला तशी आत्तापर्यंत लाभत नाही आहे. 3 फलंदाज परतलेत माघारी. सर्वेश ठाकूर नवीन फलंदाज. दर्दी प्रेक्षक, तुमचंही विशेष कौतुक. खऱ्या अर्थानं सीमारेषा उचलून उभी केली. थँक्यू सो मच. तुमचं कौतुक केलं जाईल दादा. गोलंदाज रघु परदेशीने पहिल्या बॉलवर विकेट्स कमावली आहे. जरा सामना सुरू करा लगेचच. हे वारंवार सांगावं लागते, कारण आवाजाचं बंधन आहे. आज सूरज प्रभावित करतोय. काय सुंदर क्षेत्ररक्षण राहिलंय सूरज परदेशीचं. पहिल्या सामन्यामध्ये उबदार फलंदाजी आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत अफलातून यष्टीरक्षण आणि त्याच्यामध्ये 3 टिपलेले झेल. मात्र सूरज परदेशीला स्पेशल बनवतात या सामन्यामध्ये. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर सर्वेश ठाकूर परततोय, गोल्डन डकचा शिकार बनतो आणि लागोपाठ 2 फलंदाज. याचा अर्थ असा आहे, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सर्वेश ठाकूर 0वरती पहिल्या बॉललाच आऊट झाला होता आणि तोच संदेश ठाकूर विकेट हॅट्रिक असताना तोही बाद झाला होता. आणि पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लाय आता संदेशच असेल, ज्याला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर राहील रघु परदेशी. संदेश, परेश ठाकूर ऑन स्ट्राईक आता. सो नवीन फलंदाज परेश ठाकूर, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये काही एक चांगले फटके दाखवले, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर रघु परदेशी. मागच्या सामन्यात 2 चांगले षटकार दाखवले होते. फेकी होतीये. सूरज, नामी संधी आली होती, गाफील राहिला ओमकार पाटील. आज सूरजला स्पेशल बनवलं जात आहे रात्रीमध्ये आणि त्याला माहीत आहे की ओमकार किती मोठी विकेट आहे. ओमकार जेवढा राहील नॉन स्ट्राईक एंडला तेवढा फायदा, आणि त्या नॉन स्ट्राईक एंडलाच आऊट करण्याची संधी उपलब्ध करत होता तो म्हणजे सूरज. 4 बॉल लागोपाठचे डॉट. मी अगोदरच म्हटलं ज्यावेळेला काकानं बॉल हातामध्ये घेतला, कारण रघु परदेशीच्यामध्ये आजही ती क्षमता आहे की भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या आधारावर नाचवण्याची क्षमता या काकानं कित्येक वेळा दाखवला आहे. आता कानमंत्र दिला ओमकार पाटीलनं परेश ठाकूरला की बाबा रे लिजेंड आहे, त्याला कसं खेळायचं कानमंत्र जर दिला असेल ना, आम्ही दादा इथून कितीही सांगू द्या, परंतु जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही करणार. ते तसंच झालं. दुसरी मेडन षटक येईल का? आदित्य पाटीलनं पहिली मेडन षटक टाकलं आहे, इथे येईल का दुसरी? आली वाटतं. काकानं स्वतःच्या हातूनच हा झेल सोडलाय आणि किती लांब बॉल फेकला तरी मात्र रन घेणार नाही ओमकार पाटील.
आणि इथे आली अखेरकार हे मेडन षटक. काकाच्या हातून काकानं झेल सोडला. ओमकार पाटीलनं विचार केला की काकाला जाऊ दे मेडन षटक, पण पुढचं षटक मी खेळेन. आणि त्याच्यामुळेच की काय हे आलं मेडन षटक. अतिशय उत्कृष्ट दर्जा परफॉर्मन्स राहिला आहे, पण काका मात्र स्वतःवर नाराज राहील, कारण अंतिम बॉलवर त्याच्या हातून सुटला आहे झेल. त्याची विकेटही बहाल झाली आणि त्याच्यामुळेच इथे मात्र या 3 षटकांच्या खेळानंतर धावा लागत आहेत त्या 4 बाद 20 धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा खेळ आतापर्यंत रंगलाय. काय खेळ राहिला गोलंदाजीमध्ये. आज सिद्धिविनायक भिंगारी संघानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, आपल्या फलंदाजीतून आणि खऱ्या अर्थानं सूरज परदेशीनं आपल्या स्पेशल फिल्डिंग्समधून. आजवर 3 झेल त्यांनी या सामन्यात टिपलेत. त्याच्यामुळे येणाऱ्या या 6 बॉल्समध्ये अजून किती धावा जोडल्या जातील. ओमकार पाटीलनं दाखवलेला स्वतःवरचा हा विश्वास आता ओमकार पाटील कसा सिद्ध करेल. गोलंदाज आपण पाहतोय दर्पण मडवी, ज्यानं एक सोडलाय साधा सोपा झेल ओमकार पाटीलचा, तोच ओमकार पाटीलला त्याला फेस करायचा आहे. फेस केला जाईल की फेस काढला जाईल. क्या बात. प्रभावित करणारी गोलंदाजी, प्रभावित केलंय, अक्षरशः प्रभावित केलंय ओमकार पाटीलला दर्पण मडवीनं. ठोकलाय. हा मात्र चांगला फटका राहिला, उत्तम दर्जाचा हा फटका राहिला. इट्स अ मायटी 6 रन्स. आणि पंच बीमरसाठी बॅटिंग रिव्ह्यू एक्झॅक्टली पाहिलं जाईल. तिसऱ्या पंच एक रेडी आहेत. हा फुलटॉस बॉल, फुलटॉसला मात्र षटकार जरूर ठोकला, फक्त पाहिलं जाईल फेअर आहे. तर नक्कीच आपण पाहतो या सामना. आणि जय हनुमान करंजाडे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर जय हनुमान करंजाडे आमचे मित्र शैलेशजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून भिंगारी संघाला आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचं विशेष कौतुक करूया. डबलसाठी तर प्रयत्न होणारच आहे. नेमका कसा राहील. सूरज थोडा चाच पडला. कदाचित तिकडेच जर आउट करू शकला असता तर ओमकार पाटील बाद होऊ शकला असता, परंतु इट्स ओके. आता ओकेमध्ये, कारण फिल्डिंग करणाऱ्या संघाला हे अवगत असायला हवं की ओमकार पाटील तर स्ट्राईकवर येणारच. पंचांवर दडपण नका टाकू. पंचांचा निर्णय येईल तो फेअरच येईल. चला फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. एक्झॅक्टली रन कंप्लीट. रन कंप्लीट पंच. सामना सुरू कर. रन कंप्लीट. चला सामना सुरू करा. आता आता सामना सुरू करा. आयोजकांकडे विनंती आहे सामना पण सुरू करा. तिसऱ्या पंचांकडून 12th मॅनने मी बघितलंय. कुणाल तुमचा बघितलंय सगळ्यांनी. आता 12th मॅनने बघितलं. कुणाल डिसिजन संपला. काय बोलतो मग पण चालेल. नाही काही विषय काय विचारायला.
12th मॅन आहे. कुणीही आवाज देऊ नका, निर्णय तर फायनल येईल. चला आता सामना सुरू करा. नाही नाही, आणि ॲक्च्युली ना ओमकार पाटील रघुदादा बादी झाला असता जर स्ट्राईक एंडला जर बॉल लावला असता ना. आणि 12th मॅनला हे आपण क्लिअर दाखवलं आहे. नाही नाही, त्याला आपण दाखवलं क्लिअर कट कुणाल, त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. कारण ओमकार पाटील बाद होऊ शकला असता जर तुम्ही स्ट्राईक रेनला जर बॉल लावला असता तर. परंतु इथे मात्र रन कंप्लीट मात्र 2 झाल्या. 28 धावा. 3 बॉल्समध्ये काय घडेल? दर्पण मडवी की ओमकार पाटील? दर्पण मडवी की ओमकार पाटील? आणि अखेरकार जयेश डावलेकर तावडे जयेश तावडेवर ओरडले. जयेश तावडेला दम दिला. जयेश तावडेकरला काय काय बोलले, परंतु अखेरकार ओमकार पाटील झेल त्या जयेशनंच घेतला. आणि याच्या अगोदरही दादा त्या जयेशची काही चुकी नव्हती. त्यांना बॉल परफेक्ट एंडला फेकला होता. जर का बॉल स्ट्राईक एंडला लावला असता तर आमचे 15 मिनटं वाचले असते. पण इथे मात्र फलंदाज झाला ओमकार पाटील बाद. आणि धापलकर धाबा मात्र लागले त्या फक्त आणि फक्त 28. जयेश लक्षात घ्या, संकट जेव्हा येतात ना त्यानंतर आनंदही देऊन जातात. कधी कधी चूक नसताना ऐकावं लागतं आपल्याला, परंतु लगेच प्रत्युत्तर असंच द्यायचं न बोलता. इट्स अ लाईफ ऑफ गेम. फक्त कसं जगायचं ना हे आर्ट ऑफ गेम आहे. गोलंदाज दर्पणनं अखेरकार ओमकार पाटीलची विकेट घेतली. धडाका, हा रागाचा फटका, अक्षरशः घाव घातलाय, प्रहार केलाय प्रतीक पाटीलनं. दर्पण मडवीला भिरकावून दिला, भिरकावून. लंगॉनच्या डोक्यावरून इतका जोरकश फटका आला, एवढा जोरकश फटका आला की बॉल पुन्हा येणं कठीण राहिला. इट्स अ मायटी 6 रन्स. तर ड्रोनला नेमकं काय टांगलंय? 34 धावा. बॉल शिल्लक असेल फक्त एक. वेळ नका दौडू प्लीज आपण तुम्ही सूरज. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला एक बॉल शिल्लक आहे फक्त. ओमकार पाटीलकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा प्रतीक पाटील पुऱ्या करताना पाहतोय. एवढा दूरवरचा आणि जोरकश फटका लगावला ना की दर्पण मडवीलाही विचार करावा लागेल. 34 धावा धापकडे लागलेत. अंतिम बॉल शिल्लक आहे या पूर्वार्धामधला. चांगली गोलंदाजी राहिली. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार खेचत 40च्या जवळ नेऊन ठेवलं. आणि इथे 40 धावा बोर्डवर. खऱ्या अर्थानं 3.4 बॉलपर्यंत भिंगारी संघाची भरीव कामगिरी राहिली. परंतु दर्पण वडवीनं ओमकार पाटीलचा अभ्यास केला आणि पेपर नेमका प्रतीक पाटीलचा आला. पेपरच चुकला आणि पेपर चुकल्यामुळं ही गणितं बिघडली. मराठीचा अभ्यास आणि इंग्लिशचा पेपर, गणितं पुरती बिघडली. सरळ ठोकले 2 षटकार. ज्या अपेक्षा होत्या ओमकार पाटीलकडून त्या अपेक्षा पूर्ण केल्या त्याचे प्रतीक पाटीलनं. आणि 40 धावा. आता मात्र या धावा नक्कीच या टायमाला या वेळेला चॅलेंजिंग आहेत. 41 धावांचा पाठला करायचा आहे कुणाल नाईक अँड टीमला. परंतु मागच्या सामन्यामध्ये आशिष परदेशी सूरजनं अतिशय दर्पणने उत्तम फलंदाजी केली आहे. त्याच्यामुळे या 41 धावा महागड्या ठरतील की गोलंदाज पुन्हा संकेत पाटील अँड टीम या धावांचा दबाव वाढवेल.
24 बॉल आणि 41 धावा. संकेत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर सूरज परदेशी आणि आशिष परदेशी अशी सलामी जोडी. 24 बॉलमध्ये धावा जमवायच्या ते 41. तर या टॉसला लगेच दोन्ही संघ नाही का आपण टॉस बॉक्समध्ये या, इथे टॉस केला जाईल. तर टॉस करून घ्या तिकडे प्लीज. दोन्ही कर्णधार रेडी आहेत. पहिला बॉल स्क्वेअर लेगला, 1 रन ही नाही आहे पहिल्या बॉलला. तर राहुल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. तर राहुल दादा आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला 2 कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये लगेच चला. राहुल दादांच्या शुभ हस्ते टॉस दिला जाईल. तर कॉईन त्यांच्या हातामध्ये द्या प्लीज 2 कर्णधार. चार ओव्हरचा मॅच. टॉस ओवळे, निर्णय काढवायचा आहे गोलंदाजी. टॉस जिंकलाय ओवळे संघानं, स्वीकारलं प्रथम शतरक्षण. कॉईन सबमिट करा प्लीज. आणि हा मात्र अखेरकार येतोय धावांना सुरुवात करणारा चौकार. चार धावा धाबांवरती लागलेत. फुल टॉस, फुल टॉसवर फुल टोल ठोकला जातो इथे मात्र हा षटकार. क्या बात. सूरज परदेशीचा हा खेळ मात्र इथे राहिलाय आणि इथे ठोकला गेलाय हा लाजवाब षटकार. चांगला फटका, चांगला फटका. धावा जमतायत. ज्या धावांची गरज होती 10ची सरासरी, 10.25ची सरासरी राखायची आहे आणि ते ठोकले जातं षटकार. 4 बॉलमध्ये 10 धावा. नमोचषक 2025चे हे पर्व पाहतोय आणि एक उत्तम इथे माझा नवीन आयडिया नमोचषकामध्ये. पिक्चर परफेक्ट मुमेंट्स आर मेन टू बी अ शेअर्ड. क्लीन बोल्ड, अखेरकार डोहीजड ठरणाऱ्या सूरज परदेशीला क्लीन बोल्ड करत संकेत पाटीलनं इरादे स्पष्ट केलेत. तर एक स्कॅनर आहे इथे, स्लिप आहेत, ती स्लिप आपण घेऊन जा आणि ती स्लिप घेऊन जात गेल्यानंतर तुम्ही जे खेळता खेळाडूंना त्याला स्कॅन केल्यावर तुमचे HD फोटो तुम्हाला मात्र स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहेत. त्याच्यामुळे हे नवं पर्व इथे आपण पाहतोय. तर ही उत्तम संयोजन समिती, त्यांच्याकडून हे चांगलं काम. संकेत पाटीलनं अखेरकार विकेट कमावली, परंतु त्यानं मात्र आपल्या वाट्याला असलेल्या धावाही बहाल केल्या. 1 चौकार, 1 षटकार, 1 विकेट अशा धावा देत त्यानं 5 बॉल्समध्ये 10 धावा आणि 1 विकेट. 10.25. आता मात्र सरासरी 9.79 रिक्वायर्ड रन रेट आहे. 19 बॉल आणि 31 धावा.
19 बॉल आणि 31 धावा. चंद्र आहे साक्षीलावर आणि चंद्राच्या साक्षीने सामने खेळले जात आहेत. मॅच सुरू करा. हा मात्र बॉल राहिलाय सुंदर आणि इथे डॉट बॉल. कुणाल नाईक नवीन फलंदाज आलाय. 40 धावा 41 धावांचं टार्गेट आहे. 4 ओव्हर 41 धावांचा टार्गेट. पहिल्या षटकामध्ये धापलकर धावा लागला 1 बाद 10 धावा. आता मात्र 18 बॉल आणि 31 धावांची गरज सिद्धिविनायक भिंगारी संघाला. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती आहे आपल्याला. चला फिल्डिंग लावा प्लीज, विनंती आहे आपल्याला. ओमकार भाई आपण लावा फिल्डिंग, कारण आयोजक वारंवार आपल्याला विनंती करतायत. विघ्नेश अनिल पाटील असे हे नाव. लेदर क्रिकेटचा उत्तम क्रिकेटपट्टू म्हणजे ओळख राहिली. विघ्नेश पाटील. स्ट्रायकर मात्र आशिष परदेशी. क्या बात. पिकअप शॉट, पिकअप शॉट. कोणाच्या डोक्यावरून आशिष परदेशीनं मात्र दाखवला आसमान. विघ्नेश पाटीलवर प्रहार झाला आणि पहिल्याच बॉलवर दाखवला षटकार. 25 धावा. 17 बॉल आणि 25 धावा. 17 बॉल 25 धावांची गरज आहे. क्रिकेटिंग शॉट आपण पाहतोय. एक बॉल षटकारानंतर मात्र डिफेन्सिंग शॉट. 16 बॉल 25 रनची गरज. 16 बॉल 25 रनची गरज आपण पाहतोय. गोलंदाज विघ्नेश पाटील. पहिल्या बॉलवर विघ्नेश पाटीलला षटकार दाखवला आशिष परदेशीनं. आशिष परदेशीला उभं राहून खेळावं लागेल, परंतु ओमकार पाटील आणि टीमला या गोलंदाजांवर जोर देत मात्र धावा रोखाव्या लागतील. भरता वेगानं घरंगळत राहिलाय. शॉट फाईन लेगच्या दिशेनं मात्र थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेनं घरंगळत राहिला बॉल. 1 रन मात्र मिळते. 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पहिल्या बॉलवर आलेल्या षटकारानं मात्र खऱ्या अर्थानं उत्तमरित्या सामन्याला कलाटणी दिली. गोलंदाज विघ्नेश पाटील सज्ज आहे, तर स्ट्रायकर मात्र कुणाल नाईक. फटका फसलाय. दैव देतं आणि कर्म नेतं. कमीत कमी 2 धावा तर नक्कीच आल्या असत्या, परंतु मनोवैज्ञानिक दबाव स्वतःवरच घेतलाय कुणाल नाईकनं. कदाचित हा झेल होऊ शकला असता, झेल सुटला, परंतु झेल सुटल्यानंतर कमीत कमी 2 धावा आल्या असत्या आणि आशिष परदेशीलाही ते हवं होतं की 2 धावा आल्या असत्या. झेल सुटला, धावा आल्या तब्बल 1च आणि एका धावेनं 18 धावा धाबळ करती लागत आहेत. अजूनही 14 बॉल आणि 23 धावा. सामना संपला नाही आहे, कारण गुणवत्ता आहे मोरबी संघाकडे. स्वर्गीय जीवा 11, रमेश काकडे प्रतिष्ठान, मोरबी संघ गोलंदाजी ताकदीची राहिली आहे, परंतु आज मात्र आशिषनं बहारदार खेळ दाखवला. सूरज परतलाय.
फुल टॉस बॉल. इथे मात्र स्वतःची चूक होते. पंच वळतायत बीमरसाठी. इट्स कॉल कोणाचा? अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल मात्र पाहिला जाईल. फुल टॉस टाकलाय विघ्नेशनं. हा खराब बॉल होता. अगोदरच धावांचा दुष्काळ पडलाय आणि या दुष्काळामध्ये मात्र हा 13वा महिना येईल की काय. 4 धावा तर आलेत. इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल, फ्री हिट, 5 धावा. सगळं एका बॉलनं चित्र बदललं. सगळं. खेळाडू कक्षामध्ये 3 टीम बसतील. सगळं चित्र बदललं या विघ्नेशच्या खराब बॉलनं. आणखीन एक तडाखा. इथे मात्र फ्री हिटच्या बॉलवर हा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आसमान दाखवलंय. हुकमी एका विघ्नेश्वर प्रहार झालेत आणि या षटकामध्ये सगळ्या धावा अक्षरशः लुटून काढलेत. आशिष परदेसी, हॅट्स ऑफ यू. काय अप्रतिम दर्जेदार. नमो चषक 2025 मध्ये उपयुक्त खेळी कशी करायची आणि मी किती उपयुक्त या संघासाठी आहे हा दाखवणारा खेळ आशिष पाटीलचा. 13 बॉल 12 धावांची गरज. 13 बॉल आणि 12 धावा. आता सगळं अंतर या षटकामध्ये क्लिअर केलं. सगळं अंतर. 12 बॉल 12 धावांची गरज. अजूनही सामना एखादा गोलंदाज बनवेल का? आशिष परदेशीने या षटकामध्ये 19 धावा लुटल्या आणि या सामन्याला पुरती कलाटणी दिली आहे. परंतु 12 बॉल 12 धावा, लो स्कोरचा मॅच कसा राहील? बारा बॉल आणि 12 धावांची गरज. रेडी होतो इथे मात्र दोन्ही संघ. एका बाजूला आर्य ओळत, एका बाजूला सिद्धार्थ 11. बामण डोंगरी. आर्यनला टी शर्ट झाली नाही की त्याला आवडत नाही? बारा बॉल आणि 12 धावांची गरज. काय खेळलाय आशिष परदेशी. येस, हा खाली बसा. म्हणजे त्याला इथे इथे येस आदित्य, त्यांना असं वाटतं की तुम्ही फिल्डर आहात, कारण सगळ्यांचा युनिफॉर्म सारखा आहे ना आदित्य. तर शुभम त्यांना असा वाटला सुहास की तुम्ही फिल्डरच आहात. सेम ड्रेस. आज आज ड्रेस कोड वेगळा नाही ना. पहिला बॉल आला डॉट, त्याच्यामुळे हा सामना बनणार की काय. बंटी ठाकूरचा पहिला बॉल डॉट. आणि मगाशी म्हटलं होतं की फटका सजवलाय. पनवेलची खुशबू मात्र आता आपला सुगंध दरवळतोय आणि भिरकावतोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा सामन्याला कलाटणी देणारा षटकार. फॉर्म इज टेम्पररी कुणाल, बट क्लास इज परमनंट. तुमच्याकडनं भल्या मोठ्या अपेक्षा तर आम्हाला असणारच आहेत आणि ती अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला कधीही खाली समजू नका. स्वतःला सक्षम बनवा आणि स्वतःला सांगा की मी अजून हरलो नाही. त्याच्यामुळे स्वतःला हरू नका देऊ, कारण पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग मैदानात. इथे ऑस्ट्रेलियन चिकाटी असलेला हा संघ, मोरबी संघ, मात्र या षटकारानं बरीचशी गणितं बदलतात. दोन पूर्णांक 3 धावा, फक्त धावांची गरज. 9 बॉल 6 धावा. आखिरकार शिक्का मोर्तब आणि कुणाल नाईक ऑन फायर. आत्ता कुणाल नाईक, तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला का या फटक्यानं? आणि तो येणार.
अशा प्रकारची एखाद इनिंग तुम्हाला मात्र क्लिअर करते आणि इथे मात्र विजय होतोय एक षटक स्पेअर ठेवून, तो म्हणजे सिद्धिविनायक भिंगारी संघ. परंतु हार्ड लक पूर्वार्धामध्ये ओमकार पाटील धावाच कमी बनल्या आणि कमी बनलेल्या त्या धावा इथे मात्र तुम्हाला त्रासदायक ठरल्या आणि त्याच्यामुळे सहज विजय संपादन केला, तो म्हणजेच सिद्धिविनायक भिंगारी संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट लिजेंड, मेडन षटक आणि 2 विकेट रघु परदेसी, मेडन षटक. तर प्रवीणजी मेहरा यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच. प्रवीणजी मेहरा साहेबांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅच लिजंड खेळाडू रघु परदेसी, मेडन षटक राहुल बेहरा. तर विनंती करत आपण या. भिंगारी संघ लक्षात घ्या 9 तारखेला आपल्याला यायचं आहे. तो टायमिंग तुम्हाला मात्र कळवण्यात येईल. 9 तारखेला यायचं आहे, तो टायमिंग तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जाते